त्यांनी जर आमच्या एवढ्या चांगल्या मांडलेल्या अर्थसंकल्पावर टीका केली नाही त्यांचं अस्तित्व आहे असं देखील जाणवणार नाही. ते पण सगळे आमच्या संपर्कात आहेत. ब्रेकिंग तयार होईल. त्यामुळे विरोधकांनी आमच्यावर टीका केलीच पाहिजे त्या भावनेनं ते केलेली आहे. परंतु आज अजितदादांनी मांडलेला अर्थसंकल्प हा महाराष्ट्राला पुढे देणारा अर्थसंकल्प आहे. साधं उदाहरण देतो. मी मराठी भाषेचा मंत्री आहे. मराठी भाषेला जे बजेट होतं त्याच्यात तिप्पट बजेट अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे मराठी भाषेला मिळालं आहे. त्याच्यामुळे बाकीच्या तुम्ही खात्यांचा जर विचार केला तर उद्योग विभागाला इन्सेंटिव्हसाठी 6,000 कोटी रुपये दिले. उद्योग विभागाच्या प्रशासनासाठी जवळजवळ 1,500 कोटी रुपये दिले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काय टीका टिप्पणी करत होते त्याला आज सुरुवात लावलेला आहे अजितदादांनी. माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षमपणानं हे सरकार सुरू आहे. आणि म्हणून कालपर्यंत अजून एक आवई उठवलेली होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे. त्या योजनेसाठी देखील 36,000 कोटीची तरतूद केलेली आहे. आणि ज्या लोकांनी असं सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर 3,000 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देऊ, त्यांचं सरकार येणार नाही हे त्यांना माहिती होतं. म्हणून 3,000 काय किंवा 6,000 काय फरक पडत नाही. आम्ही 2,100 रुपयाचं जे अजेंडामध्ये त्या लिहिलेलं होतं म्हणजे 5 वर्षाचा त्याला कालावधी असतो. सरकार 5 वर्ष चालत असतं. त्याच्यामुळं मला असं वाटतं कालपर्यंत जे सांगत होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे त्याला सरकारनं 36,000 कोटी रुपयाची तरतूद करून उत्तर दिलेलं आहे. सर पण जो बजेट आहे ते सुद्धा कमी केलेलं आहे. आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे ठिकाण आहे तिथं देखील स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला. आणि मी रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्य होतं त्या कसब्यामध्ये देखील फार मोठं संभाजीराजांचं स्मारक करण्याचा निर्णय हा शासनानं घेतलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही टीकाटिप्पणीवर जास्त लक्ष देऊ नका. आजचा दिवस त्यांचा टीकाटिप्पणी करण्याचा आहे. ते आज करतील आणि ज्यांच्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले आहेत त्याचा उपयोग करून तिथे विकासाची कामं पण करतील. त्याच्यामुळे विरोधकांनी जी टीका केलेली आहे ती आम्ही खिलाडू वृत्तीने घेतो. शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोठी घोषणा पाहायला मिळत नाहीये. कर्जमाफीची घोषणा दिसत नाहीये. ते काय म्हणतात त्याचं उत्तर द्यायला काय शासन म्हणून आम्ही बांधलेलं नाही आहोत. आम्ही बळीराजासाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत. बळीराजा हा आमचा अन्नदाता आहे, सगळ्यांचाच अन्नदाता आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर अन्याय होणार नाही ही भूमिका देखील सरकारनं घेतलेली आहे. लाडक्या बहिणींची योजना देखील सुरू ठेवलेली आहे. पंपाला जे वीज बिल माफ होतं ती देखील योजना सुरू ठेवलेली आहे. त्याच्यामुळं विरोधकांनी जर टीका केली नाही तर ते देखील आमच्यासोबत आहेत का अशी विचारणा त्यांच्या वरिष्ठांकडनं होईल. म्हणूनच कदाचित ते आमच्यावर टीका करतात. 2,100 रुपये जे द्यायचे ठरले होते ते सांगितलं ना त्याचं पण उत्तर दिलं की ज्यांचं सरकारच येणार नव्हतं तरी 3,000 रुपये लाडक्या बहिणींना देतो म्हणून सांगितलं होतं. आणि 1,500 रुपयाची योजना बंद होणार आहे ते आपल्यामार्फतच आम्ही ऐकलेलं होतं. त्याच्यामुळे पुन्हा एकदा 36,000 कोटी रुपयाची तरतूद करून ही योजना सुरू राहणार आहे. त्याच्यावर आम्ही शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि ज्यावेळी 2,100 रुपये करायचे आहेत त्यावेळी योग्य वेळी आम्ही योग्य निर्णय घेऊ. एक शेवटचा प्रश्न, रायगडचं पालकमंत्रीपदाच्या संदर्भात काही या अधिवेशनामध्ये मला असं वाटतं की आज बजेटचा दिवस आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं बजेट अजितदादांनी मांडलेलं आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, अजितदादांना आणि विशेषतः आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही सगळे मिळून धन्यवाद देतो. ज्यावेळी पालकमंत्रीपदाचा निर्णय व्हायचा आहे तो देखील योग्य वेळी योग्य निर्णय होईल.